तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। आत्तापर्यंत इकडे नम्रता कारस्थानं करत आहे, पण नम्रताची कारस्थानं मात्र आता आजी शोधून काढणार आहे। कारण आजीला डाऊट आलेला आहे की या सगळ्यामध्ये नम्रता मात्र आता खूप काहीतरी कारस्थान करते आणि या सगळ्यामध्ये ईश्वरीच्या मागे आता हात धुवून लागलेली आहे। हे ज्या वेळेला आजीच्या लक्षात आले, आजीने बरोबर नम्रताला रंगे हात पकडले आणि ईश्वरीला पडण्यापासून तर अर्णवने वाचवलेलंच आहे। पण या सगळ्यामध्ये आजीने महाभयंकर महाकारस्थानांचा उलगडा तर केलाय आणि नम्रता कशा पद्धतीने वल्लरीची मात्र आता इकडे हे करत आहे किंवा नम्रता कशा पद्धतीने वल्लरीला सपोर्ट करत आहे आणि दोघी मिळून आता इकडे अर्णव आणि ईश्वरीला हरवण्यासाठी हा सगळा प्रकार करतायत। ही गोष्ट ज्या वेळेला लक्षात आलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे आता महासत्याचा उलगडा होत नम्रताची हक्कलपट्टी कशी झाले काय झाले सविस्तर पाहू। इकडे आता वल्लरी नम्रताला सांगत आहे, तुला वेड लागले का? प्रत्येक वेळेला का त्या ईश्वरीला सपोर्ट करायला लागलेली आहेस? तुला समजत नाहीये का? म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा तू ईश्वरी जिंक, तू हे कर, तू ते कर, हे सगळं बोलून आता तू इकडे तिला मोटिवेट करत आहेस। यावरती नम्रता सांगायला लागते, आई तुमच्या लक्षात येतंय का मी हे सगळं करून तिला मोटिवेट करत नाहीये। खरं तर या सगळ्यामध्ये ती जिंकणारच नाहीये। बरेच दिवस झाले तिने आता हातामध्ये काही घेतलेलं नाहीये आणि असं असताना मात्र आता ती इकडे जिंकू शकत नाहीये। असं म्हटल्यावर ती मात्र आता ती सांगते, बघ मागच्या वेळेला सुद्धा आता असाच ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडलेला आहे आणि ही गोष्ट तुला पण चांगली माहिती आहे। हा ओव्हर कॉन्फिडन्स जर का असाच चालू राहिला ना मग मात्र बरोबर नाहीये हे सगळं। असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, काय करू काय मी, तुम्ही तरी सांगा। यावरती ती म्हणते, मी काय तुला सांगणार, मी तुला जे काही सांगते ते एवढंच सांगेन की आता काहीतरी कर। ती आता नाचण्यासाठी स्टेजवरती जायलाच नको आहे, पायच फ्रॅक्चर असेल तर कशी काय स्टेजवरती जाईल? यावरती मात्र आता नम्रता सांगायला लागते, ठीक आहे बघते मी काय करायचं ते। असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये नम्रताच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे। इकडे ईश्वरी मात्र आता डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी तयार आहे, पण त्याच वेळेला डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी ज्या वेळेला ईश्वरी मात्र आता इकडे सज्ज होणार त्यावेळेला अर्णव तिच्या पायामध्ये घुंगरू बांधत आहे आणि ती थोडी घाबरली। तिला आता कळतच नाहीये की आपण या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने पार्टिसिपेट करायचं आहे किंवा आता इतक्या वर्षानंतर पायामध्ये घुंगरू बांधलेत पण यानंतर नक्की काय घडणार आहे। तिला बऱ्याच गोष्टींचा मात्र आता भीतीसुद्धा वाटायला लागले आणि आता या सगळ्यामध्ये ती विचारसुद्धा करायला लागले। बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मात्र आता इकडे अर्णव तिच्या पायामध्ये घुंगरू बांधतोय आणि घुंगरू बांधून झाल्यावरती तो सांगतोय, हे बघ तुला कॉन्फिडन्स नसला तरी सुद्धा मला कॉन्फिडन्स आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे की काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये मात्र आता तू जिंकणार। कारण तू फक्त स्वतःसाठी करत नाहीयेस तर तू हे सगळं करत आहेस ते म्हणजे मात्र आता इकडे सात्विका फॅशनसाठी आणि सात्विका फॅशनसाठी जे काही आहे ते सगळं मात्र आता तू व्यवस्थित करणार याची मला खात्री आहे। असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच ईश्वरी पायामध्ये घुंगरू बांधते। तोपर्यंत फोन आलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता सौदामिनीचा आणि सौदामिनी सांगायला लागते, काय चाललंय काय तुमचं? म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे ती ईश्वरी मात्र आता स्टेजवरती उभी राहिली नाही पाहिजे। त्यावरती लगेचच तिला आता वल्लरी सांगते, यावेळेला असा डाव टाकलाय ना तिच्याच बहिणीच्या हातून तिचा पाय मोडण्याची बरोबर तयारी केली, चिंता करायची काही गरज नाहीये। असं म्हटल्यावरती ती सांगते, पण नम्रता करेल ना काम? यावरती ती म्हणते, तिला असं काही टोचन दिलंय ना की नम्रता काम आता करण्यासाठी तयार झालीच पाहिजे किंवा नम्रता काम ही करणारच, तुम्ही चिंताच करू नका। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता वल्लरी की नक्की ना? वल्लरी म्हणते नक्की नक्की। इकडे तोपर्यंत नम्रताने काय केलंय की आता एक असा धागा आहे जो धागा तिने आता ईश्वरी येणार आहे ती म्हणजे स्वतः आता पायऱ्यांच्या वरून त्या पायऱ्यांच्या इथे लावलाय आणि तेच वल्लरी मात्र आता सांगत आहे ते म्हणजे इकडे आता सौदामिनीला ती आता बोलायला लागते। म्हणजे वल्लरी सांगायला लागते की काहीही झालं तरी तिची बहीण नम्रता हिने धागा बांधलाय आणि धागा बांधून ईश्वरीला मात्र आता ती पाडणार आहे। ईश्वरीचा पाय कापेल, एक तर फ्रॅक्चर होईल, काहीतरी होईल आणि मग उद्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ती आता उभीच राहू शकणार नाहीये। त्यावरती सौदामिनी सांगायला लागते, ठीक आहे ते तर ठीक आहे
पण या सगळ्यामध्ये मात्र आता ती पाय लंगडा घेऊन चालली तर यावर ती म्हणते काय चाललंय तुमचं, अशी तिला पाय मोडून ठेवेन ना की ती कधीच आता कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकणार नाही. इकडे का आजी मात्र इकडे आजीला संशय आलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता इकडे नम्रताचा, की नम्रता काहीतरी करती आहे आणि ती नम्रताकडे पाहते. नम्रता काय चाललंय तुझं? नम्रता म्हणते काही नाही आजी, पण आजीने काहीतरी पाहिलेलं आहे आणि आजी या सगळ्यामध्ये नम्रतावरती लक्ष ठेवून आहे. नम्रता थोडीफार घाबरले आणि त्यानंतर मात्र आता नम्रता त्यावेळेपुरता तो धागा बांधण्याचा प्लॅनिंग ठेवते आणि त्यानंतर आपण काहीतरी या धाग्याचं करूया असा विचार करते. तोपर्यंत मामा आता सांगायला लागतो, ईश्वरी उद्याच्या कॉम्पिटिशनमध्ये मात्र आता इकडे आपल्याला ट्रेडिशनल डान्स फॉर्म करायचा आहे. ट्रेडिशनल डान्स फॉर्ममध्ये मात्र तुला डान्स करायला लागेल. यावरती ईश्वरी म्हणते हो, म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये प्रॅक्टिस करते आहे, पण तेवढी काही मला हे येत नाही आहे. आणि त्यावरती मात्र आता नम्रता सांगायला लागते, असं कसं ताई, तू एक काम कर ना, तू आता प्रॅक्टिस कर. प्रॅक्टिस केलीस की तुला तुझ्या रूममध्ये जा आणि प्रॅक्टिस कर. नम्रता असं ज्या वेळेला बोलते तेव्हा आजी विचार करते, हिचं काय चाललंय, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा नम्रताचं काहीतरी वेगळं चाललंय हे आजीच्या लक्षात आलेलं आहे. त्यावरती आजी म्हणते हो प्रॅक्टिस कर, पण जपून ना, म्हणजे काय माहितीये का, वरती खालती नाचताना पाय वगैरे जास्त दुखवून घेऊ नकोस. यावरती मात्र आता नम्रता म्हणते जा ताई, तू वरती जा आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तू काहीतरी हे कर, म्हणजे प्रॅक्टिस कर जा, तुला हवे तर मी मदत करते. हे म्हटलं ईश्वरी वरती आले. अर्णवतीच्या बायामध्ये घुंगरू परत एकदा बांधतोय आणि दोघं जण मात्र आता डान्स करण्यासाठी, म्हणजे ईश्वरीचा डान्स पाहण्यासाठी अर्णव उत्सुक आहे. इकडे आता ईश्वरी प्रयत्न तर करते, पण काही इतका चांगला डान्स तिला करता येत नाहीये, कारण बरेच दिवस झालेत. आणि ती सांगते अर्णव सर काहीच उपयोग नाहीये, मला नाही वाटत मला जमेल म्हणून. त्यावरती अर्णव म्हणतो सगळं जमेल, तू काळजी करू नकोस. तेवढ्यात तिला आता नम्रता खालून आवाज देते आणि नम्रताचा आवाज आला, इशू खाली येशील का, म्हणून आता ईश्वरी खाली यायला निघाले. इकडे तोपर्यंत मात्र आता सांगायला लागते ती, म्हणजे स्वतः आता सौदामिनी फोन करते आणि ती सांगायला लागते, हे बघ डान्सची कॉम्पिटिशन तर आहे उद्या, पण या सगळ्यामध्ये मात्र आता तिथे गेल्यावरती अजून एक ट्विस्ट येणार आहे. आणि त्यावरती मात्र आता वल्लरी तिला म्हणायला लागते ट्विस्ट, आणि तो कसला. त्यावरती ती सांगायला लागते ट्विस्ट ना, हा ट्विस्ट तिकडे आल्यावरतीच कळेल, पण त्या नम्रताला सांग काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरीचा पाय फ्रॅक्चर झाला पाहिजे. यावेळेला मात्र आता तिला डिस्क्वालिफाय आम्ही करणार आणि तिकडे गेल्यावरतीच खऱ्या अर्थाने मात्र आता जबरदस्त हे करणार. असं म्हटल्यावरती इकडे आता वल्लरी सांगते काही काळजी करू नको. परत एकदा आता नम्रता प्रयत्न करते. नम्रता भिंतीच्या ह्याच्यामध्ये एक आता धागा बांधते आणि तो दुसरा धागा बांधते, तो म्हणजे पुन्हा एकदा त्या ह्याच्यावरती ईश्वरी आता चालत आणि तिला नम्रता ताई ताई हाक मारते. ज्या वेळेला ईश्वरी खाली येत आहे तर आता जिन्याला बांधलेल्या धाग्यामधून मात्र आता ईश्वरीचा पाय सटकतोय किंवा कापतोय, कारण त्याला खूपच धार आहे. आणि या सगळ्यामुळे मात्र आता जेव्हा पाय कापणार तेव्हाच तिकडे आलेला आहे तो म्हणजे अर्णव, आणि तो ईश्वरीला वरचेवर पकडतोय. ईश्वरीला पकडून आता या सगळ्यामध्ये तो इकडे थांबवतोय, पण आजीने हे सगळं पाहिलंय आणि आजीने या सगळ्यामध्ये हे पाहिल्यावरती मात्र आता आजीच्या रागाचा पारा चढलाय आणि ती सांगायला लागते मला माहिती आहे या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे ते. आणि त्यावरती अर्णव म्हणतो आजी काय बोलतेस तू. आजी आता लगेचच नम्रताला आवाज देते आणि तुला खाली कुणी बोलवलं ईश्वरी, असं म्हटल्यावरती ईश्वरी म्हणते नमुताईचा आवाज आला. अर्णव म्हणतो हो, आत्ता नम्रताने आवाज दिला होता म्हणून आम्ही खाली यायला निघालो होतो. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ईश्वरीच्या लक्षात आले म्हणजे नमुताई. आणि त्यावरती आजी आता सांगायला लागते इकडे धागा बांधलेला आहे, मगाशी नम्रता काहीतरी करत होती. आणि चिडलेली आजी आता नम्रताला तिकडे लपून बसलेली असते त्या ठिकाणी लगेचच थोबाडीत देते आणि मी तुझ्यावरती मगापासून लक्ष ठेवून आहे, हे सगळं वल्लरीने करायला सांगितलंय का, असं म्हणत मात्र आता चांगलीच थोबाडीत दिलेली आहे ती म्हणजे नम्रताच्या. आणि त्याच वेळेला ईश्वरीचा मात्र आता जीव वाचवलाय. पण प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये मात्र आता ईश्वरी या सगळ्यावरती मात करत पायामध्ये घुंगरू बांधत डान्स स्टेजवरती मात्र आता धमाका करणार आहे. आणि इकडे आजीने मात्र आता नम्रताचं सगळं भांडं एक्सपोज करत आत्तापर्यंत कारस्थानं करणारी नम्रता एक्सपोज झालेली आहे आणि आजीने तिचं आता भांडं फोडल्यामुळे ईश्वरी सावध झालेली आहे. यापुढे नम्रतावरती कोणताही विश्वास न ठेवता स्वतःच्या हिमतीवरती मात्र आता इकडे म्हणजे आता स्वतः इकडे आता
पुढची कॉम्पिटिशनमध्ये ईश्वरी उतरणार आणि येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी जिंकताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे.